अजित पवारांच्या खुर्चीभोवती गिधाड्यांच्या घिरट्या. मोठा गेम सुनेत्रा पवार या नावाने केला. तुम्ही आम्ही म्हणत होतो की इकडे अजून दादांच्या अस्थिही विसर्जित केल्या नाहीत, तिकडे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे फडणवीसांसोबत बैठका करत होते. जणू काही राष्ट्रवादी काँग्रेसचे करते धरते पवार फॅमिली किंवा शरद पवार नाहीत, तर आता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे. रातोरात नरेश अरोरा नावाचा व्यक्ती उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार नावावर शिक्कामोर्तब करतो आणि रातोरात सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार मुंबई सोडतातही. अहो, ज्या माणसाने राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष उभा केला होता, किमान त्या शरद पवारांना एकदा विचारायचं तरी होतं. उपमुख्यमंत्री पदाला विरोध तर त्यांनी तसाही केला नव्हता, पण राष्ट्रवादी काँग्रेसचा पाया ज्या माणसाने उभा केला त्या पायापाशी एकदा जायचं तर होतं. जो पुतण्या आज अजित पवारांच्या रूपाने समोर आला, तो पुतण्या गर्वाने सांगायचा की तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे. त्या पुतण्याला ज्या माणसाने उभं केलं होतं त्या शरद पवारांना एकदा विचारायचं तरी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पटलावर जे घडतंय ते सगळं प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे करतायत ही दिसणारी एक बाजू आहे. आणि तुम्ही म्हणता यात भाजप नामानिराळे आहे असं जर कोणी म्हणत असेल तर याला वेड्याचं सोंग घेऊन राहणं म्हणतात. आजच्या मुद्द्याला हात घालूयात. नरेश अरोरा हा माणूस अजित पवारांच्या पक्षाचं PR सांभाळायचा. आता हाच माणूस राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळतो की काय असा प्रश्न आहे. नरेश अरोरा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण रोखण्यासोबतच पवार कुटुंबाचं मनोमिलन किंवा एकत्रीकरण देखील कसं रोखलंय हे समजून घ्या. अरोरा यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या सत्ता आकांक्षांचा वापर करून राष्ट्रवादी पक्ष भाजपला आदान देण्याचा परफेक्ट कार्यक्रम राबवला असल्याच्या चर्चा होऊ घातल्या आहेत. संदर्भ काही दिवसांपूर्वीचा घ्यायचा जर ठरला तर नरेश अरोराच्या पुण्याच्या ऑफिसला झालेली रेड आठवा. अरोरा हे सध्या CM यांच्यासाठी काम करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यासोबतच त्यांनी रात्रीतून अजित पवारांच्या मुलांच्या मनात राज्यसभेची लालसा निर्माण केली. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या म्हणण्यानुसार सुनेत्रा वहिनी यांनाही उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी करण्यासाठी उद्याच तयार केलं. म्हणजे आजच अजितदादांना गुलाबी करून राष्ट्रवादीला एका उंचीवर नेणाऱ्या अरोरा यांचाच वापर करून राष्ट्रवादीला संपवण्याचा कुटील डाव रचला गेलाय का, या चर्चा आता गल्ली गल्ली सुरू आहेत. सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री करून अजित पवारांबाबतची सहानुभूती कमी करण्याचा पहिला डाव रचला गेला. पवारांनी पहिल्यांदाच दादांच्या मागून खुर्चीसाठी ज्या गिधाड्यांच्या घिरट्या सुरू होत्या त्यांची नावं एक्सपोज केली. पवारांची आज सकाळची पत्रकार परिषद बोलकी होती आणि खूप काही सांगून जाणारी होती. या पत्रकार परिषदेतील काही समजून येणारे मुद्दे. 1. शपथविधी होणार हे मला माहीत नाही असं म्हणून या सगळ्या खेळात आम्ही नाही हे पवारांनी स्पष्ट केलं. 2. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनीच हे केलंय असं सूचित करून दोघांनाही पवारांनी एक्सपोज करून टाकलं. 3. एवढ्या घाईत हा निर्णय का झाला ते माहीत नाही असं सांगून राष्ट्रवादीचं विलिनीकरण भाजप प्लस प्रफुल्ल पटेल प्लस सुनील तटकरे यांना नको आहे, ते विलिनीकरणाला घाबरत आहेत, ही माहिती जनमानसापर्यंत पोहोचवली. 4. 12 तारखेला विलिनीकरण होणार होतं हे सांगून आता दादांचा पक्ष जे वागत आहे ते दादांच्या अंतिम इच्छेविरुद्ध वागत आहे, हा संदेश तिकडच्या सामान्य कार्यकर्त्यांना देऊन टाकला. दादा म्हणजे आम्हीच, पटेल तटकरे नव्हेत, हे हायलाईट करून टाकलं. मुद्दा 5. अस्थि विसर्जनानंतर सुनेत्रा वहिनींचा कुटुंबाशी संवाद झालेला नाही हे सांगून उर्वरित पवार कुटुंब या निर्णयात नाही हेही पवारांनी स्पष्ट केलं. या पत्रकार परिषदेच्या आधी म्हणजे काल बारामतीत नीरा नदीची पाहणी करून मोठा मेसेज शरद पवारांनी दिला. बारामतीचा 7-12 मी अजित पवारांच्या नावे केला होता, आता अजितदादा गेल्यावर मी म्हणजे मूळ मालकाने 7-12 स्वतःच्या नावावर केलाय, हाच तो मेसेज काल पवारांनी सोडला. किमान शब्दात कमाल अर्थ पोहोचवणे यालाच म्हणतात आणि कदाचित हे शरद पवारच करू शकतात. शरद पवारांच्या पक्षाचे 2 तुकडे झाल्यानंतर त्या पक्षावर अजित पवारांनी दावा केला. इथपर्यंत शरद पवार सहन करून राहिले. 2-2.5 वर्षांमध्ये पवार कधीही अजित पवारांवर बोललेच नाहीत आणि म्हणूनच असं वाटायचं की अजित पवार आणि शरद पवार एकच आहेत, एकच होते, कारण वेगवेगळ्या बैठकांमधून ते दिसून आलं होतं. ZP महानगरपालिकांच्या निवडणुका सुतारी आणि घड्याळ एकत्र मिळून लढलेले होते. शरद पवार आणि अजित पवार दोघांमध्ये समन्वय होता. अजित पवार काकांनाच नेहमी मोठेपणा देत होते. मी काकांच्या जीवावरच बोलतोय हे अधोरेखित करत होते. पण आज काका, परंतु आज पुतण्याच्या पश्चात त्यांच्या बायकोनं किंवा मुलानं शरद पवारांना विचारलेही नाही. कदाचित ती विचारण्यापर्यंतची संधीच या राजकारणाने उपलब्ध होऊ दिली नाही. नरेश अरोरा जो PR पुरता मर्यादित असणारा माणूस होता, तो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोण करता आहे हे ठरवण्यापर्यंत पोहोचतो. याचा अर्थ पुण्याच्या अरोराच्या कार्यालयावर पडलेली धाड हा दाखला म्हणून जोडता येईल का, हा प्रश्न मी तुमच्यापर्यंत सोडून देते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना उपमुख्यमंत्री पदावर कुणातरी बसवण्याची घाई झाली आहे की 2 पवार एकत्र येऊन कुठल्या मुद्द्यावर चर्चा करतील इथपर्यंत येऊच द्यायचं नाहीये.
यासाठी प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे हे अजित पवारांच्या चितेला आग देत असतानाच ठरवत होते का हा प्रश्न आहे. अजित पवारांच्या अस्थि विसर्जनानंतर एकही अजित पवारांच्या पक्षातील प्रमुख नेता उपस्थित नव्हता. ते फडणवीसांसोबत बैठका करण्यात व्यस्त होते. म्हणजे दोन्हीही राष्ट्रवादी एकत्र येऊच नये यासाठी काम करणारी अजित पवारांच्या पक्षातील बी टीम प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे होते का हा पहिला प्रश्न. अजित पवारांच्या हयातीत शेवटच्या काही भाषणांमध्ये ज्यावेळी भाजप विरुद्ध अजित पवार हा वॉर सुरू झाला होता त्या वॉर दरम्यान अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं होतं की भाजपचेही अनेक काळे चिठ्ठे माझ्याकडे आहेत. हा दुसरा संदर्भ जोडता येईल का? शरद पवार पहिल्यांदाच बोलतात त्या पद्धतीने 12 जानेवारीला जर दोन्ही राष्ट्रवादीचं विधिनीकरण होणार होतं ते थांबवणं गरजेचं होतं आणि त्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू होत्या का हा तिसरा प्रश्न आहे. आणि हे सगळे प्रश्न सांगतायत की अजित पवारांच्या पक्षातील बी टीम जी अजित पवारांच्या पश्चात सत्ता खेचून आणू पाहत होती तीच टीम आज शरद पवारांनी एक्सपोज केली का? तुम्हाला काय वाटतंय? पवारांना बाजूला ठेवून जे राजकारण केलं जातंय ते राजकारण योग्य ट्रॅकवर आहे का की मग